पण कित्येकांना तर चिंता वाटू लागली की जेव्हा देवाने कूर्म अवतार घेतला होता व जसे वासुकीची दोरी करून समुद्र मंथन घडवून आणले होते तसे आता पुन्हा एकदा देवाने मंथनात सुरुवात केली आहे, तेव्हा आता पुढे काय होणार? पण देव मात्र सुखावले व म्हणू लागले की आता पुन्हा एकदा सुधारस म्हणजे अमृत प्यावयास मिळणार. तर इंद्र म्हणू लागला की सागर मंथनातून 14 रत्ने निघाली ती पुन्हा हाती येतील. तर वासुकी नाग पुन्हा मंथनाच्या प्रक्रियेला पाहून पूर्ण दिनवदन झाला. तर कासव आपली पाठ मागे घेऊ लागला. शिव म्हणू लागला की पहिल्या सागर मंथनामध्ये निघालेले विष मी माझ्या कंठात साठवले आहे. आता पुन्हा एकदा विष निघाल्यावर ते मी कुठे साठवू? तर लक्ष्मी म्हणते की या मंथनातून